प्रत्येकाच्या केसमध्ये 10-10 रुपये आम्ही देऊ लागेल तर वकिलांना फी पाहिजे असेल तर काहीतरी भाषा बोलायची का? खासदारांनी लोकसभेत जेव्हा ईव्हीएम वर प्रश्न विचारला हे किती प्रतिगामी आहे हा भाव होता. आणि आता तुम्ही अशा पद्धतीने ईव्हीएम वर शंका घेता. मग तुमच्या समितीने काय घेतलं, काय पेंड खाल्ली होती? तुमचीच समिती होती ना मनमोहन सिंगांची. सुप्रीम कोर्टाने चॅलेंज दिला हाय कोई माईका गाल, तेव्हा हे माईके गाल कुठे गेले होते? स्विस बँकेत गेले होते का विड्रॉ करायला किंवा डिपॉझिट करायला? नाश्ता येईना अंगण वाकड, धूल थी चेहरे पे, आयना साफ करते रे. कशाला करायचं? अरे करा ना, जनतेचं मन जिंकण्याचं राजकारण करा ना तुम्ही. ईव्हीएम मशीनचा जन्मच तुम्ही केला. पहिल्यांदा मग माफी मागा. भारत जोडो नाही, माफी मागो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत का. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू. नाही, प्रत्येकाच्या केसमध्ये 10-10 रुपये आम्ही देऊ लागेल तर वकिलांना फी पाहिजे असेल तर काहीतरी भाषा बोलायची का? 1988 मध्ये कायदा स्वर्गीय राजीव गांधींनी पारित केला. 51चा आणि 61च्या कायद्यामध्ये दुरुस्ती कोणी केली? 2010 मध्ये आदरणीय मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी समिती बसवली. सुप्रीम कोर्टाने 2011 मध्ये चॅलेंज दिला हाय कोई माईका गाल जो ईव्हीएम को हॅक करके बता दे. आणि तेव्हा काँग्रेसच्या चेहऱ्यावरचं ते विराट बिकट हास्य होतं की खासदारांनी लोकसभेत जेव्हा ईव्हीएम वर प्रश्न विचारला हे किती प्रतिगामी आहे हा भाव होता. आणि आता तुम्ही अशा पद्धतीने ईव्हीएम वर शंका घेता. मग तुमच्या समितीने काय घेतलं, काय पेंड खाल्ली होती? तुमचीच समिती होती ना मनमोहन सिंगांची. तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली. सुप्रीम कोर्टाने चॅलेंज दिला हाय कोई माईका गाल, तेव्हा हे माईके गाल कुठे गेले होते? स्विस बँकेत गेले होते का विड्रॉ करायला किंवा डिपॉझिट करायला? काहीतरी बोलायचं, शंका निर्माण करायची, भ्रम निर्माण करायचं. आणि नाश्ता येईना अंगण वाकड, धूल थी चेहरे पे, आयना साफ करते रे. कशाला करायचं? अरे करा ना, जनतेचं मन जिंकण्याचं राजकारण करा ना तुम्ही. तुम्ही अशा विषयांनी काय तुम्हाला वाटतं की भेद निर्माण करू, नरेटिव्ह सेट करू, खोटं बोलू आणि गोबेल सुद्धा त्याचा आत्मा म्हणे रिश्ते में हमारे बाप लगते हैं, अशा पद्धतीने खोटं बोलता तुम्ही. ईव्हीएम मशीनचा जन्मच तुम्ही केला. पहिल्यांदा मग माफी मागा. भारत जोडो नाही, माफी मागो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत का.